नमस्कार. प्रियाला कळून चुकलेलं असतं की आता फार काळ आपण सुभेदारांच्या घरात राहू शकत नाही. मग आता जर आपली इथून हकलपट्टी होणार आहे तर लवकरात लवकर जमेल तितका माल आपल्याला आता गुंडाळलाच पाहिजे, असा विचार प्रियाच्या मनात येतो. प्रिया विचार करत असते की या सुभेदारांकडे नेमकी संपत्ती असेल किती. यातली अर्धी संपत्ती जरी मला भेटली तरी मला बस आहे, असा विचार प्रिया करत असताना तिथे प्रियाच्या बाजूला अर्जुन आलेला असतो. तो म्हणत असतो, काय गे, काय कसला विचार करतेस तू. त्यावर प्रिया म्हणत असते, अर्जुन, असं का वाटतं तुला की प्रत्येक वेळेला मी काही ना काही विचार करत असेन. त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो, कारण तू प्रत्येक वेळेला काही ना काही षड्यंत्र रचत असतेस, त्यावरून मी अंदाज बांधलाय. पण या वेळेला तू कोणतं षड्यंत्र रचलास तर लक्षात ठेव, माझी तुझ्यावर बारीक नजर आहे. आता हे वाक्य ऐकल्यावर कोण कोणाला काय म्हणेल असा विचार मी करत होते, असं सायलीने स्पष्टपणे अर्जुनला म्हटलेलं असतं. अर्जुन म्हणत असतो, मिसेस सायली, तुमच्या मनासारखं करण्यासाठी मी काही आकडे तयार केलेत. ते आकडे बघा आणि ठरवा की काय कधी करायचं आहे ते. त्यावर सायली म्हणत असते, अर्जुन सर, मला कळतंय तुम्ही प्रियाची हकलपट्टी करणार आहात ना, पण त्याआधी प्रिया बरंच काही लंपास करण्याच्या तयारीत आहे. त्यावर अर्जुन म्हणत असतो, मिसेस सायली, तिला काहीच करता येणार नाही. ती फक्त तिचा दिखावाच करणार आहे. तिला प्रत्येक वेळेला मान देणं, तिच्या मागे मागे करणं, आता हे फारसं आपण केलं नाही पाहिजे, बंद केलं पाहिजे. तरच तिच्या नवऱ्याचं आणि तिचं बॉन्डिंग वाढेल. त्यावर आता अश्विनला शेवटी सगळं काही कच्चं आहे असं म्हणत मागच्या लोकांनी एकमेकांना सगळं काही सांगायला सुरुवात केलेली असते. अश्विन म्हणत असतो, हे बघ प्रिया, मी आत्तापर्यंत तुला माफ करत आलो, पण यापुढे तुला माफ करेन की नाही याची कोणतीच गॅरंटी मी तुला देऊ शकत नाही. कारण आजपर्यंत माझ्या मनात तुझ्याविषयी थोडंही प्रेम जागलं नाही. भले तू या मालिकेच्या बॅकग्राऊंडचा हिरो असशील, तरीही काय झालं तरी सगळं काही क्लिअर होण्यासाठी अजून आपल्याला प्रियाची मदत घ्यावी लागणार आहे, असं अर्जुन म्हणताच सायली म्हणत असते, बघा, हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि तुम्ही लगेच चाललात बॅटरी परत द्यायला. त्यावर लगेचच आता अर्जुनने म्हटलेलं असतं, मिसेस सायली, एक गोष्ट लक्षात ठेवा, काय झालं तरी आपण सत्याचा मार्ग सोडायचा नाही आहे. मग त्यासाठी काहीही करावं लागलं तरी चालेल. इकडे आपण पाहतोय आता प्रियाने नागराजला फोन केलेला असतो. प्रिया म्हणत असते, मी काय म्हणते, माझ्या इकडून जायचं बंदोबस्त करा, मी फार काळ घरात राहू शकत नाही. त्यावर नागराज म्हणत असतो, असं बोलू नकोस, तुला नाहीतर मी याच घरामध्ये सगळ्यांसमोर उघडं करून ठेवीन. त्यावर प्रिया म्हणत असते, या अशा म्हणण्याचा अर्थ काय आहे. त्यावर नागराज म्हणत असतो, म्हणजे तू नेमकी या घरात का आले होतेस याचं मी सगळ्यांसमोर लेखाजोखा काढीन. त्यावर प्रिया म्हणत असते, प्लीज असं काही करू नका, पण यामध्ये तुम्हीही अडकाल हे विसरताय का तुम्ही. त्यावर नागराज म्हणत असतो, मी जरी अडकलो ना तरी मी सपशेल सुटीन, कारण माझा मोठा भाऊ हा वकील आहे आणि माझ्या भावाचा जावई देखील वकील आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता प्रिया म्हणत असते, तुझ्या भावाचा जावई हा माझा नवरा आहे. त्यावर लगेचच आता नागराज म्हणत असतो, गप्प बस, मी अर्जुनविषयी बोलतोय. अर्जुन माझ्या दादाचा खरा जावई आहे. त्यामुळे तू छानपणा करणं बंद कर. आणि तुलाही चांगलं माहिती आहे की सायलीच या रविराज आणि प्रतिमाची मुलगी आहे. त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते, हे आपल्यातलं सिक्रेट आहे ना, मग आपल्यातच राहू दे, 4 लोकांना कळवण्यात काहीच अर्थ नाही आहे. त्यावर लगेचच आता नागराज म्हणत असतो, हो ना, कळत आहे ना तुला, मग मी काय सांगतोय ते नीट ऐक. यापुढे मला कोणत्याही प्रकारचा घोळ नकोय. आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता थेट सगळं काही क्लिअर करण्यासाठी आपल्या बाजूने कोण आहे असा विचार आता करत असताना शेवटी अर्जुनला नागराज म्हणत असतो, हे बघ अर्जुन, काय झालं तरी 100% विश्वास या प्रियाच्या कोणत्याही गोष्टीवर ठेवायचा नाही आहे. त्यावर नागराज म्हणत असतो, आलं का लक्षात अर्जुन मी काय म्हणते ते. त्यावर आता अर्जुन म्हणत असतो, ओके ओके, मला कळतंय तुला काय म्हणायचं आहे.
आणि अशातच आता अर्जुनला शेवटी सायलीने म्हटलेलं असतं, अर्जुन सर हा घ्या, हाच तो माईक जो आपल्या घरातील एका कोपऱ्यात प्रियाने लावून ठेवला होता. त्यावर अर्जुन म्हणत असतो, प्रिया तुझी इतकी हिंमत, तू आमच्या बेडरूममध्ये तो माईक लावून ठेवलास. त्यावर सायली म्हणत असते, अर्जुन सर बेडरूममध्ये नव्हता, तो सोफ्याच्या खालच्या बाजूला होता. त्यावर अर्जुन म्हणत असतो, मिसेस सायली अर्धवट माहिती का देताय, आधीच सांगायचं ना तुम्ही. त्यावर आता सायली म्हणत असते, अर्जुन सर तुमचं लक्ष कुठे असतं, अहो मी काय सांगते तुम्ही काय ऐकताय, आणि अशा पद्धतीने तुम्ही जर ऐकत असाल ना तर लक्षात घ्या सगळ्या आपल्या प्लॅनचा फसका होणार आहे. त्यावर लगेचच आता प्लॅन ए प्लॅन बी असं करत समोरच्या व्यक्तीने प्रियाला म्हटलेलं असतं, प्रिया मॅडम आपण आपल्या पहिल्या क्रमांकाच्या प्लॅनवर आता वर्क करत आहोत. त्यासाठी बदललेली बॅटरी ही पॉवरफुल असणारच आहे. आणि अशातच आता शेवटी मैनावती आणि सदाशिवराव यांनाही आता अर्जुन म्हणत असतो, चला बॅगा भरायला घ्या, फार काळ तुम्ही आता या घरामध्ये नाही राहू शकत. त्यावर लगेचच आता मैनावती म्हणत असते, अहो जावई बापू आम्ही कुठे जाणार आता या वयामध्ये. त्यावर अर्जुन म्हणत असतो, आधी तर मला जावई बापू बोलणं बंद करा. नाही आहात तुम्ही माझे सासू सासरे, तुम्ही माझ्या बायकोचे आई वडील असूच शकत नाही. कारण माझ्या बायकोमध्ये जे काही गुण आहेत ना त्यातले काही गुणही तुमच्याशी तंतोतंत जुळत नाही आहेत. याचा अर्थ काय समजायचा की तुम्ही माझ्या बायकोचे आई वडील नाहीच आहात. त्यावर लगेचच आता तिथे असलेला तो व्यक्ती म्हणत असतो, मॅडम तुमचं काहीतरी चुकतंय. 100% माणूस त्याच्या हावभावाशी मॅच नाही होऊ शकत. काही कारणास्तव काही गरजेपुरतं तो तिथं गेला असेल, आता तुमच्याकडे खाली आहे म्हणून लोक तुमच्याकडे येतात, जरा तरी समजून घ्या, बाकी टेन्शन तर काहीच नाही आहे. असं म्हटल्यावर आता सगळं काही करण्यासाठी योग्य पद्धतीने पैशाचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. त्यावर अर्जुनने शेवटी सायलीला म्हटलेलं असतं, मिसेस सायली चला आपलं काम झालं आहे, येत्या काळामध्ये आपण जे काही पेरलं आहे ना ते खूप चांगल्या प्रकारे उगवणार आहे. त्यासाठी आपल्याला सगळं काही क्लिअर करावं लागलं तरी करूया. आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता अर्जुनने सत्याच्या बाजूने लढा देत या सायलीला म्हटलेलं असतं, ही जी आपल्या ऑफिसमध्ये मुलगी बसते ना प्रिया नावाची, हिला तर आज आपण चांगलंच पोलिसात देऊया. त्यावर अर्जुनची गोष्ट लक्षात घेत सायली म्हणत असते, अगदी बरोबर बोलताय अर्जुन सर, मलाही पटलंय तुमचं म्हणणं, चला तुम्ही म्हणताय त्याप्रमाणेच करूया. मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, खरंच येत्या काळामध्ये अर्जुन सत्याच्या बाजूने उभा राहत थेट सायलीचं ऐकेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.